आपल्यासोबत आहे सुनील मुसारा साहेब, विक्रमगड इकडचे आमदार आहेत, पालघर जिल्हा। सर, पहिलं तर कसं वाटतंय दिल्लीत मराठी साहित्य फंक्शन होत आहे त्यावर? नाही, अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की दिल्लीमध्ये आपलं साहित्य संमेलन होत आहे आणि आमच्या पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत। त्यामुळे वेगळा आनंद आहे। मराठी संपूर्ण साहित्यातले जे लोक आपल्या जगभरात काम करतात त्यांना एकत्र आणण्याचं काम या ठिकाणी आज होत आहे आणि अतिशय चांगला उत्साह हा गेल्या 2 दिवसांपासून या ठिकाणी बघायला मिळतोय। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी उद्घाटन केलंय आणि अतिशय चांगला असं सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। आजचा आज 3रा दिवस आहे। खूप चांगल्या पद्धतीने संयोजन आयोजन पण केलंय, नियोजन पण खूप सुंदर आहे आणि एक मराठी माणसाची मान उंचावणारा असा कार्यक्रम आज दिल्लीमध्ये होतो, याचा विशेष आनंद आहे। इकडे अनेक प्रोग्राम झाले गेले 3 दिवसापासून, अजून येते परिसंवाद होतो आहे, सभा होत आहे, कविता संमेलन आहे। तर तुम्ही कुठला याच्यातला अटेंड केला जो तुमच्या मनापर्यंत पोहोचला? नाही, अनेक विचारवंतांच्या मार्गदर्शन या ठिकाणी मी ऐकलेलं आहेत, अनेक परिसंवाद ऐकलेत। खूप चांगल्या पद्धतीने विशेष ज्याला म्हणजे जागतिक लेवलवर दखल घ्यावी अशी काही गोष्टी या ठिकाणी सांगितल्या गेल्या, त्याची चर्चा झालेली आहे आणि मला वाटतं निश्चितपणे देशाच्या जडणघडणीमध्ये याचा कुठेतरी एक चांगला उपयोग होईल असं माझं वैयक्तिक मत आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे। आज एवढं मोठं संमेलनही झालंय। अभिजात भाषा म्हणजे खूप मोठी नीती मिळते। तर काय तुम्हाला वाटतं की मराठी भाषेसाठी सरकारने असे पावलं उचलली पाहिजे की तिचा अजून प्रसार होईल? नाही, मराठी भाषेचा उपयोग हा ज्या ठिकाणी आपण इंग्रजी वापर करतो त्या ठिकाणी प्रामुख्याने झाला पाहिजे। मराठीचं वर्चस्व हे सर्व क्षेत्रामध्ये असलं पाहिजे आणि जो भाषेला दर्जा दिला त्या ठिकाणी अभिजित दर्जा दिला मराठी भाषेला, त्याचा वापर झाला पाहिजे। शेवटी ही आपली मायबोली आहे, मातृभूमीची भाषा आहे आणि त्यामुळे तिचा वापर हा आपल्या शासकीय कामकाज होणं अतिशय गरजेचं आहे। ज्या ठिकाणी इंग्रजीचं महत्त्व अधोरेखित करताना आपल्याला बाजूला ठेवलं जातं, मला वाटतं ती पद्धत बंद होऊन आता नव्याने त्या ठिकाणी हिंदी राष्ट्रभाषा आणि मराठी आपली मायभाषा याचा वापर त्याने अंतर्भूत केला पाहिजे। तसे तुम्ही विक्रमगडचे आमदार आहात, तर तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये तुम्ही काय मराठी भाषेसाठी का मराठी भाषा शासकीय आणि ग्रामीण भागावर आणि एकदम बोली भाषामध्ये पूर्णपणे समर्पण करण्यासाठी जिल्ह्यामधले अनेक पत्रकार, त्याचबरोबर साहित्यिक, कवी यांना सोबत घेऊन या ठिकाणी जे चळवळीत लोक काम करतात त्यांना घेऊन एक चांगला परिसंवाद आम्ही नेहमी दरवर्षी घेतो आणि या निमित्तानं भाषेची वाढ झाली पाहिजे, भाषेचा वापर सर्वसामान्य माणसांनी आपल्या दैनंदिन जीवनात केला पाहिजे असा आमचा प्रयत्न असतो। मराठीला चांगले दिवस यावेत यासाठीचा प्रयत्न आम्ही आमच्या भागात करतोय। सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल। मराठी मूड आमचा चॅनल एकदा जर तुम्ही बोलाल की तुमच्या जिल्ह्यातल्या लोकांना की मराठी मूडला सबस्क्राईब करा तर खूप आवडेल। आपलं चॅनल आहे मराठी मोड, याला आपण सबस्क्राईब करावं। पालघर जिल्ह्यातील व माझ्या आजूबाजूला सर्वच लोकांना विनंती करतोय आपण मराठी मोड चॅनल सबस्क्राईब करावं। धन्यवाद।